बदले बदले से मेरे सरकार नजर आते हैं, घर की बर्बादी के आसार नजर आते हैं। 1960 साली प्रदर्शित झालेल्या चौदमी का चांद या चित्रपटातील हे गाणं गीतकार शकील बदायुनी आणि गायिका आहेत लता मंगेशकर। आता तुम्हाला वाटेल या बाबांनी राजकारणावरती बोलायचं सोडून भुले बिसरे गीतचा कार्यक्रम सुरू केलाय का, तर तसं बिलकुल नाहीये मित्रांनो। मला या गाण्याच्या ओळी आठवल्यात ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी आजची अवस्था आहे त्याच्यावरून। मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आधी जे काही स्टेटमेंट करत होते आणि आता जे काही स्टेटमेंट करतात याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। मग त्यामध्ये तीन प्रमुख नेते आहेत। त्यात पहिले आहेत संजय राऊत। संजय राजाराम राऊत हे 2019च्या आधी वेगळे होते आणि 2019च्या नंतर वेगळे आहेत। कदाचित त्यांनी त्यांच्या नावाच्या आधी दोन शब्द ऍड केलेत आणि ते शब्द असे आहेत दी चाणक्य संजय राजाराम राऊत। मित्रांनो, 2019च्या आधी जी वाचाळवीरता संजय राऊत आत्ता करतायत ती नव्हती, पण त्यांना चाणक्य झाल्याचा जो फील आलाय त्यामुळे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये वाचाळवीरतेचं प्रमाण वाढलंय। 40 आमदार फुटले, 6 खासदार फुटले। या फुटीच्या वेळेस संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरली। आता तेच संजय राऊत जेव्हा सचिन अहिर हे एक विधान परिषदेचे आमदार फुटले तेव्हा मात्र अत्यंत विनयशील शब्दामध्ये त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली। आता आधी शिव्या का दिल्या आणि काल सचिन अहिर यांना अत्यंत विनयशील शब्दात त्यांचा निषेध का केला? कदाचित सचिन अहिर यांच्या मामांमुळे तर नाही ना। चला दुसऱ्या नेत्यांच्याकडे येऊ। दुसऱ्या नेत्या आहेत आत्ता सध्याला फायर ब्रँड असलेल्या सुषमाताई अंधारे। शिवसेना के तमाम चेले चपाटे इथपासून सुरू झालेला सुषमाताई अंधारेंचा प्रवास परवा स्थापना दिनाच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे हे पद सोडणार असं म्हणल्यानंतर ढसाढसा रडण्यापर्यंत आला आणि तो प्रवास अत्यंत थक्क करणार आहे। आणि तिसरे अत्यंत महत्त्वाचे नेते ते म्हणजे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे। काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना एक तर तू राहशील किंवा मी राहील इथपासून सुरू झालेला उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याचा प्रवास आता देवेंद्र फडणवीस हे मराठी पंतप्रधान होणार असतील तर त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा इथपर्यंत पोहोचलाय। आणि म्हणूनसाठी मला या चौदमी का चांद या चित्रपटातल्या ओळी आठवल्यात बदले बदले से मेरे सरकार नजर आते हैं आणि त्यातली दुसरी ओळ अत्यंत महत्त्वाची आहे, ती अशी आहे घर की बर्बादी के आसार नजर आते हैं। धन्यवाद।